सर्वांना जय श्रीरा. तर इथं आपण बनवल्यात गोड मठ्ठी. बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत. तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते. इथे मी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी. अर्धी एक वाटी तुम्ही घेऊ शकता, जसं तुम्हाला पीठ घ्यायचं असेल तेवढं तुम्हाला गोड हवे त्याच्याप्रमाणे. तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, चांगली उकळून घेतली, साखरेचा पाक बनवून घेतला. गॅस बंद करून आपल्याला तो पाक थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, त्यात एक वाटी रवा, थोडंसं मीठ, जास्त नाही टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचं आहे फक्त. त्यानंतर तुम्ही इथे वेलची पूड किंवा जायफळ पूड टाकू शकता. मी इथे जायफळ पूड घातलेली आहे. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं मस्त छानपैकी. तुम्ही ह्या मठ्ठी चायसोबत पण खाऊ शकता किंवा असं सहज तुम्ही खाऊ शकता. नॉर्मल तुम्ही बिस्किट्स वगैरे खात असाल तेव्हा, किंवा ट्रॅव्हलिंगसाठी तुम्ही सोबत पण घेऊन जाऊ शकता. हे महिनाभर तरी आरामात टिकल्या जातात. त्यानंतर आता यात मी घालते तेल. तेल पण चांगलं मळून घ्यायचं आहे, असं हातावर पीठ चांगलं असं घासून घासून घ्यायचं आहे. ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व पिठात तेल मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे. मस्त असंच मळून घ्यायचं. एकदम अशी पण अशी गुठली राहिली नाही पाहिजे. हातावर घासून घासून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मस्त सर्व मिक्स झालेलं आहे. तर ती चाचणी आपण बनवलेली ती एकदम थंड झालेली आहे. थंड झाल्यावरच आपल्याला टाकायचे पिठात, आणि सर्व तुम्ही एकदमच टाकू नका. जेवढं पीठ बसतंय तेवढंच टाकायचं पिठात तुम्हाला. आणि एकदम सॉफ्ट पीठ मलायचं नाही, आपल्याला कडकच ठेवायचं आहे. तर हळूहळू करून आपण त्यात चाचणी टाकतोय. तर अशा प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे जसं जसं आपल्याला त्या चाचणीची गरज वाटते जसं जसं आपण टाकून घेतो. चांगलं मळून घेते. बघू शकता एकदम कडकच मळलेलं आहे, असं नरम नाही, कारण की पीठ फुगला जाईल. अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यात थोडंसं तेल टाकून घेतोय परत, आणि थोडं मळून घ्यायचं परत. एकदम कडक आहे बघू शकता. आणि एवढी चाचणी उरलेली आहे, अर्धा किलो पिठात एवढी चाचणी उरलेली आहे. बघू शकता. चांगलं परत मळून घेते छान असं मळून घ्यायचं आहे. तर आता गोळा रेडी करून घेऊ आपण. जेवढं तुम्ही मळाल तेवढं चांगलं आहे. असं चांगलं मळून घ्यायचं आहे मस्त. तो गोळा करून त्याच्यावर झाकण ठेवून देऊ. याला 10-20 मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देतो. 10-20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता रवा पण मस्त फुगलेला आहे. मी एक साईडवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर आता हे आपण पीठ परत मळून घेतो. किचन मी एकदम स्वच्छ करून घेतलेला. चांगला मळून घ्यायचं. पीठ एकदम कडकच आहे. रवा नॉर्मली फुगला, म्हणजे आपण अगोदर मळलेला त्याच्यापेक्षा थोडासा, एकदम थोडा फक्त हे झालाय सॉफ्ट, जास्त नाही. आणि जास्त सॉफ्ट करायचा पण नाही, जरा कडकच ठेवायचं आहे. अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. मी 2 प्रकारमध्ये बनवणार आहे. शेपमध्ये तुम्ही ग्लासमध्ये वगैरे पण कापू शकता, किंवा तुमच्याकडे असे साचे असतील कापायला कटर्स, त्याने पण तुम्ही कापू शकता. असे लाटून घ्यायचे, आणि जाड नाही एकदम पातळ नाही, मीडियम साईजमध्ये लाटायचं आपल्याला. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि आपण जसे लाटतोय तशी आपण उचलायला गेलो की एकदम छोटे छोटे होत जाते, म्हणून आपल्याला असंच लाटायला लागेल जास्तीत जास्त दिवस पुरण्यासाठी. आरामात आपण खाऊ शकतो, काही घाईची नाही, महिनाभर आरामात राहतात. तर इथे असे माझ्याकडे कटर्स आहेत फ्लावरचे, असे म्हणते मी त्यात कट करते. स्टारचे, हार्टचे असं कटर आहे माझ्याकडे, त्याने मी कट करून घेते. असे मी सर्व कट करून घेतले. ठीक आहे, मला दाखवते. हे बघू शकता, असे पण करू शकता, किंवा नाही तर तुम्ही कपमध्ये सुद्धा कापू शकता. नाहीतर दुसरा अजून तिसरा ऑप्शन आहे,
ते आपण छोट्या छोट्या पुऱ्या करतो, मग छोटे छोटे असे गोळे करून पुरी करतो, तसे पण तुम्ही लाटू शकता. तुम्हाला दाखवते मी. अशा प्रकारे मी काढला इथे. सोपी पद्धत तुम्हाला करायची असेल, पटापट करून घ्यायचं असेल, तर तुम्ही छोटे छोटे गोळे करा आणि लाटून घ्या. हे तुम्हाला मी दाखवते. तेल पण इथे नॉर्मल गरम झालेलं आहे आणि जास्त आपल्याला तेल गरम करायचं नाही. हे बघू शकता नॉर्मल गरम झालेलं आहे. तर त्याच्यात आपण एक एक करून टाकून देतोय. आरामात घालायचे आहेत तेलात, म्हणजे तेल जास्त गरम करायचं नाही आहे. आपल्याला एकदम बारीक शेगडीवर शिजवायचे आहेत. मस्त आतमध्ये पर्यंत शिजले पाहिजे. जसे जसे ते शिजले जातील तसे तसे ते वरती येतील. ते इकडे होत आहेत, तर आपण आता दुसरे लाटून घेतोय. ते बघू शकता तुम्ही, जोडे जोडे असे वरती यायला चालू झालेले आहेत. एक तर आलेला आहे वरती, आता हळूहळू करून सर्व येतील. तर मी आता अशा सर्वांच्या छोट्या छोट्या अशा कांड्या कापून घेतलेल्या आहेत चाकूमध्ये. ते आता आपण लाटून घेणार. ते बघू शकता मी अशा प्रकारे लाटून घेतले पुरीसारखे छोटे छोटे. एकदम मस्त आता कलर सुद्धा आलेला आहे. बघू शकता इथे मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. त्याकडे काढून घेतोय. त्यानंतर आता आपण दुसरे टाकून घेऊया. मी आता पुरीसारखेच बनवलेले आहे बघा. जर तुम्हाला कटरमध्ये वगैरे कापायचे नसेल, पटापट करायचे असतील, तर तुम्ही अशा पुरीसारखे लाटून सुद्धा तेलात टाकू शकता. स्लो गॅसवर शिजवायचे आहेत, पण मस्त अशा 3-4 नाही, बरं जेवढं तुमच्या कढईमध्ये बसेल तेवढं तुम्ही टाकून घ्या. आणि लगेच फुगून वरती सुद्धा आली, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. जेवढ्या बसतील तेवढ्या मी टाकून घेतल्या. अशा पटापट होऊन जातात. जर तुम्हाला शेप द्यायचं असेल तर तुम्ही शेप पण देऊ शकता. आणि खायला खूप छान लागतात. तुम्ही टाइमपाससाठी पण तुम्ही बघता खाऊ शकता. आणि कुठे जायचं असेल तुम्हाला बाहेर फिरण्यासाठी, तर तुम्ही हा खाऊन येऊ शकता. हा महिनाभर तरी टिकतो. मटरी ही महिनाभर तरी टिकतेच. मस्त एकदम कोरडी असते. तर तुम्ही ते बघू शकता किती मस्त वाटतात बघायला पण, खायला पण. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब